मध्य रेल्वे मार्गावरचा तब्बल 63 तासांचा मेगा ब्लॉक आता संपुष्टात आलेला आहे. प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता आणि त्यासाठी मुंबईची लाईफलाईन म्हणली जाणारी लोकल ही तब्बल 63 तास मध्य रेल्वे बंद होती आणि विविध पर्यायी मार्गाने मुंबईकरांना प्रवास करावा लागत होता. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापर्यंत ही लोकल सेवा जी आहे ती आता पूर्वपदावर आलेली आहे, सुरू करण्यात आलेली आहे. अनेक प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आप मुझे बताइए कहाँ सफर कर रहे हो आप? सीएसटी के लिए। सीएसटी के लिए हम देख रहे हैं कि ये पहली ट्रेन जा रही है अभी सीएसटी की ओर। आप किस लिए निकले हो और क्या कुछ एक्सपीरियंस आपको अनुभव आया है? बहुत तकलीफ बहुत आ रही है आने जाने के लिए। ट्रेन का बहुत समस्या है, बहुत तकलीफ हो रहा है। फिर आगे घाट के ऊपर से सीएसटी जाने के लिए आधे घंटे पौने घंटे के बाद में गाड़ी मिल रही है। लेकिन कुछ इतना बहुत ज्यादा उसमें भीड़ भाड़ रहती है, चढ़ने में भी तकलीफ होती है, उतरने में भी तकलीफ होती है। इतर देखील काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुम्ही मला सांगा, 36 तासांचा मेगा ब्लॉक सीएसटी स्थानकात घेण्यात आला होता, तर 63 तास लोकलवर या मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. आता रेल्वे सुरू झालेली आहे. एकूण हे 63 तास मुंबईकरांसाठी कसे होते? कारण महत्वाची मार्गिका मानली जाते ही. अतिशय त्रास झालेला आहे प्रवाशांना. आणि जे काही ब्लॉक घ्यायचा होता त्यांनी कामं रात्रीच्या वेळी करायला पाहिजे होती. प्रवाशांच्या अनाहक वेळ तर गेलाच, काहींची रोजंदारी गेली, काहींचं रोज हातावरती पोट असतं, त्यांना रेल्वेच नाही मिळाली तर कुठून ते येणार नोकरीवरती. तेव्हा रेल्वेनी हे विचार करायला पाहिजे की जे काही तुम्हाला कामं करायची ती रात्रीच्या वेळी करायला पाहिजे. तुम्ही आता कुठून प्रवास सुरू केलेला आहे आणि कुठे निघालात? आपण बघतो या मेगा ब्लॉक नंतरची पहिली रेल्वे धावती आहे. मेगा ब्लॉक नंतर जरी धावली असली तरी त्यांनी एक लाईन तरी नीट व्यवस्थित चालू ठेवायला पाहिजे होती. आणि त्यानुसार त्यांनी जर केलं असतं तर निदान जी लोक येऊ जाऊ शकत होती, शनिवार रविवारचा हा मेगा ब्लॉक हा बंद व्हायला पाहिजे कायमचा. हे लोकांच्या फार गैरसोयीचं आहे. तुम्ही कुठून प्रवास सुरू केला, कुठे निघा? माटुंग्यापासून. पण आता चालू झाली आहे, चांगलं आहे, पण असं बरोबर नाहीये. प्रवाशांना खूप त्रास होतो याचा. इतर काही प्रवासी आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. तुम्ही मला सांगा, कुठे प्रवास करताय तुम्ही आणि मेगा ब्लॉक होता 63 तासांचा, काय अनुभव आला या दरम्यान तुम्हाला? आणि आता रेल्वे सुरू झाली तर कसं वाटतंय? मराठीतून चांगलं बोलता येत मला. आप मुझे बताइए, आप कहाँ से कहाँ सफर कर रहे हो? और मुंबई की लोकल पर लगभग 60 घंटों से भी ज्यादा घंटों का मेगा ब्लॉक था, तो आपको उसका कुछ असर हुआ? हाँ, बहुत दिक्कत हुआ। अभी कल्याण से मैं आ रहा हूँ यहाँ तक, 2 घंटा वेट किया इधर आके, ठाणे में आके। उसके बाद एक ट्रेन में सीएसटी जाने के लिए बहुत तकलीफ में था। लेकिन आपको इस बारे में जानकारी नहीं थी कि मेगा ब्लॉक है ये रेलवे पर, सेंट्रल रेलवे पर? जानकारी नहीं थी। आप अभी आगे कहाँ जाने वाले हो? मैं नागपुर जाने वाला सर। नागपुर के लिए भी जो ट्रेनें जाती है, उन ट्रेनों पर भी असर दिखाई दे रहा है आज? हाँ, कुछ ट्रेन बंद है आज नागपुर में। आपण बघतोय काही लोकांकडनं संताप व्यक्त केला जातोय, नाराजी व्यक्त केली जाते आहे. काही लोकांना याबाबतची योग्य माहिती नव्हती आणि त्यामुळे तात्काळ ते या संपूर्ण रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे अडकून पडले होते. मात्र आता रेल्वे सुरू झालेली आहे आणि अपेक्षा करूयात की आता जो 63 तास मुंबईकरांना काहीसा त्रास सहन करावा लागला, कारण काहीसा आपण यासाठी म्हणतोय की रेल्वेकडनं मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळं मुंबईकरांचं दैनंदिन वेळापत्रक जे एरवी कोलमडलेलं आपल्याला बघायला मिळतं ते तितकंसं दिसलं नाही. मात्र नक्कीच मुंबईकरांना याचा त्रास झालाय. मात्र मुंबईकरांचं जे स्पिरिट आहे, मुंबईकरांच्या स्पिरिटने या मेगा ब्लॉकला प्रतिसाद दिला. त्यामुळंच आता काहीसा ज्या तीव्र संताप आणि तीव्र प्रतिक्रिया उमटून येत नाही असं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन जितू वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.